कादंबरी आहे ज्याचा महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्या कादंबरीबद्दल, फकीरा या कादंबरीबद्दल. तर या फकीरा कादंबरीमध्ये आहे काय, कशामुळे त्याला पुरस्कार मिळाला, तर त्यात मी छोटंसं उदाहरण सांगणार आहे. की पुस्तक तर खूप मोठं आहे, परंतु तेवढं सगळं शांत आता एवढं थोड्या वेळा शक्य आहे का, नाही. म्हणून थोडंसं तुम्हाला उदाहरण देते. फकीरा कोण होता आणि काय होतं त्या कादंबरीमध्ये. कोण म्हणतं फकीरा चोर आहे, काय चोरले फकीरानं. अहो, ह्या दुष्काळाच्या आगीमध्ये अख्खं गाव भर पडून निघाले. या गावातली पोरं म्हातारी उपासपोटी मरायले आहेत आणि त्या सावकाराच्या कोठडीत अन्न कुजत पडलंय. आणि ते अन्न चोरून जर म्या गावच्या लेकरांना म्हाताऱ्यांना खायला दिलं, त्यांची भूक भागवली, आणि हे जर गुन्हा मी केला आहे आणि हे जर गुन्हा असेल तर असा गुन्हा फकीरा 100दा करेल. इंग्रज सरकार म्हणतं फकीराने कायदा हातात घेतला. कोणता कायदा? हे गरीब उपाशी मारायला लागलेत आणि त्या सावकाराची कोठानं भरायला लागलीत, हे कायदा? अरे, गावाच्या मातीशी एकनिष्ठ राहायला शिकवलंय आम्हाला. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी जन्म झालाय आम्हाला, कोणाचे तळवे गाठण्यासाठी नाही. आणि इंग्रज सरकार असो की गावचा पाटील, तो फकीरा कुणाच्या बापाला भेट नाही. इंग्रज सरकारने सैन्य पाठवले मला पकडायला, या म्हणावं त्यांना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तो फकीरा जवळ जिवंत आहे तवर कुणाच्या बी हाती लागणार नाही. आणि जेव्हा जाईल तेव्हा ह्या भारत भूमीवरचा प्रत्येक तरुण फकीरा म्हणून जन्माला येईल. या मातीच्या माणसासाठी, या मातीशी मी शेवटपर्यंत लढणार.